वेदव्यासजींचं महाभारत आणि वाल्मिकीजींचं रामायण. त्याच्यानंतर ज्यांनी पण त्याच्यावर असं लिहिलंय की हा माझा दृष्टिकोन आहे किंवा याच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने, दॅट इज ऑल फिक्शन. पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून एक इंग्लिशमध्ये बुक, त्यांनी काय लिहिलंय, ऍक्च्युली द्रौपदी कर्णाच्या प्रेमात होती, कर्ण पण तिच्या प्रेमात होता आणि इट्स लाईक दिस अनफुलफिल्ड लव्ह स्टोरी, असं काहीतरी. बऱ्याचशा गोष्टी ना त्यातल्या चमत्कारिक वाटतात. तर मला हे चमत्कार सहित कसं बघायचं मला कळत नाही महाभारताकडे. गांधारीच्या पोटातून मांसाचा गोळा निघतो, 101 पीसेस ते करतात, त्या घड्यात घालतात ज्याच्यात तूप आहे, टेम्परेचर कंट्रोल, लाईट कंट्रोल सगळं त्यांनी केलंय, जिथे अजिबात सूर्य लाईट पोहोचणार नाही. तर आज पण आपण IVF वगैरे म्हणतो ना. द्रौपदीचं वस्त्रहरण असेल, युद्ध किती दिवस चाललं काही नाही आणि मग युद्धच प्रायमरी भाग होतं, असे काही प्रायमरी ढोबळमानानं असलेले मिसकन्सेप्शन्स, मिथ्स, मिथक. कर्णाबद्दल तर आज जे पण काही आपण मानतो सर्वात जास्त प्रसिद्ध करणारे आपले महाराष्ट्राचे आहेत. त्यांचं नाव आहे शिवाजी सावंत, ज्यांनी मृत्युंजय पुस्तक लिहिली आहे. परंतु त्यांनी ती एवढी सुंदर लिहिली आहे की लोकांना वाटतं तेच खरंय आणि वेदव्यासजी पेक्षा पण त्यांना मृत्युंजयवर जास्त विश्वास आहे. डोक्यात कर्णाचा जो पिक्चर आहे तो खराच नाहीये. अन्याय कशाला झाला? त्याच्या जातीमुळे. तुम्हाला माहिती आहे त्याची जाती कुठली होती? तो सूत होता. सूत म्हणजे ब्राह्मण माता आणि क्षत्रिय पिताची मिश्रित जाती. ज्यावेळेस आपण महाभारताकडे बघतो त्यावेळेस काय अर्थानं महाभारताकडे पाहिलं पाहिजे की अरे मला हा आवडतो किंवा मला तो आवडतो, ते सगळेच आपले पूर्वज आहेत. कर्ण पण पूर्वज आहे, अर्जुन पण पूर्वज आहे, दुर्योधन पण आहे, युधिष्ठिर पण आहे, ते सगळे आहेत. आपल्याला काय बघायचंय की त्यांनी त्यांच्या जीवनात निर्णय कसे घेतले आणि त्या निर्णयांचा त्यांच्यावर आणि त्यांच्या सोबतच्या लोकांवर कसा परिणाम झाला. मेसेज ऑफ भगवद्गीता पण हेच आहे. इंद्रिय निग्रह म्हणतात ते, सेंस कंट्रोल, सेल्फ डिसिप्लिन, माइंड कंट्रोल. इमोशंस में, जो हिंदी में कहता है इमोशंस में बह के निर्णय लेंगे तो वो गलत ही लेंगे, बी इट वॉट एवर. बोथ रामायण आणि महाभारत हॅव दिस सीख ओनली. जर एका वाक्यात मला महाभारतात काय आहे ते सांगायचं असेल ना तर मी एवढंच सांगते, धर्म एव हतो हंती, धर्मो रक्षति रक्षितः. जर तुम्ही धर्मचा नाश केला तर तुमचा नाश होईलच.